FYPSC मध्ये सेकंड सेमिस्टरमध्ये आपल्याला पुढचं प्रॅक्टिकल आज स्टार्ट करायचं आहे. त्याचं नाव असेल बघा स्टडी ऑफ थर्मोकपल. तर थर्मोकपल म्हणजे काय? द कॉम्बिनेशन ऑफ हॉट जंक्शन अँड कोल्ड जंक्शन इज कॉल्ड ॲज थर्मोकपल. दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन आपल्या ठिकाणी करायचं आहे, हॉट जंक्शन अँड कोल्ड जंक्शन. अशा दोन प्रकारच्या जंक्शनचं कॉम्बिनेशन जे असेल त्याला म्हणायचं आहे थर्मोकपल. याचा एम असेल बघा टू स्टडी द थर्मोकपल प्रॉपर्टीज ऑफ टू डिटरमाइन सीबेक कोएफिशियंट ऑफ थर्मोकपल. आपल्याला थर्मोकपलच्या प्रॉपर्टीज या ठिकाणी स्टडी करायच्या आहेत आणि त्याच पद्धतीनं आपल्याला सीबेक कोएफिशियंट जो असेल त्याला आपण अल्फा असं म्हणायचं आहे. हा अल्फा आपल्याला या ठिकाणी डिटरमाइन करायचा आहे. ह्या एक्सपेरिमेंटसाठी आपल्याला ॲपरेटस लागतील बघा, थर्मोकपल, शोल्डरिंग गन, डिजिटल मल्टीमीटर, वायर्स, बीकर अँड आईस बाथ. एवढ्या गोष्टी आपल्याला ॲपरेटस म्हणून या ठिकाणी लागतील. आता ॲक्च्युअल जी काय डायग्राम तुमची असेल थर्मोकपलची ती बघा. या थर्मोकपलच्या जंक्शनमध्ये लेफ्ट साईडला असेल तुमचा हॉट जंक्शन, राईट साईडला असेल तुमचा कोल्ड जंक्शन. या ठिकाणी एक थर्मोकपल दिला आहे बघा. या ठिकाणी थर्मोमीटर दिलेला आहे. या थर्मोमीटरच्या खाली काय म्हटलंय, TH असं म्हटलं. याला म्हणायचं आहे टेम्परेचर ऑफ हॉट जंक्शन. आणि हा असेल थर्मोमीटर फॉर विच इज कॉल्ड एज TC, टेम्परेचर ऑफ कोल्ड जंक्शन. TH म्हणजे काय, टेम्परेचर ऑफ हॉट जंक्शन, आणि TC म्हणजे काय, टेम्परेचर ऑफ कोल्ड जंक्शन. हे लक्षात घ्या. आता ॲक्च्युअल डेमॉन्स्ट्रेशन आपल्या ठिकाणी बघायचं आहे की डेमॉन्स्ट्रेशनच्या पार्टमध्ये आपल्याला ॲक्च्युअल थर्मोकपल कसा दिसतोय हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी हे थर्मोकपलचं या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन आहे. याच्यामध्ये लेफ्ट साईडला जर आपण चेक केलं, या ठिकाणी आपण शोल्डर गन ही हॉट जंक्शनच्या खाली या ठिकाणी अटॅच केलेली आहे. राईट साईडला तुमचा असेल कोल्ड जंक्शन. या ठिकाणी जी शोल्डर गन असेल ही शोल्डर गन आपण हॉट जंक्शनच्या खाली म्हणजे काय केलं, या ठिकाणी आपण एक थर्मोमीटर अटॅच केलेला आहे. त्याच्याबरोबर खालच्या साईडला हा तुमचा शोल्डर गन आपण ॲडजस्ट केलेली आहे. राईट साईडला हा तुमचा असेल कोल्ड जंक्शन. त्याच पद्धतीने आता या ठिकाणी बघा की दोन प्रकारच्या वायर्स या ठिकाणी हॉट जंक्शन पासून आणि कोल्ड जंक्शन पासून बाहेर आलेल्या आहेत. या ठिकाणी आपल्याला ब्ल्यू कलरची वायर दिसते विच इज कमिंग फ्रॉम हॉट जंक्शन, अँड एक व्हाईट कलरची वायर आपल्याला दिसते विच इज कमिंग फ्रॉम दी कोल्ड जंक्शन. तर या दोन्ही वायर ज्या असतील या वायर आपल्याला या ठिकाणी मल्टीमीटरला काय करायच्या आहेत, कनेक्ट करायच्या आहेत. या मल्टीमीटरवरती आपल्याला ॲक्च्युअल काय मेजर करायचं आहे ते लक्षात घ्या. तर या मल्टीमीटरवरती आपल्याला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स हा मेजर करायचा आहे. आणि म्हणून मल्टीमीटरचा नॉब जो असेल तो आपण कितीवर ठेवला आहे, तो आपण 200 M म्हणजे 200 मिली व्होल्ट ह्या व्हॅल्यूवरती आपण काय केलेलं आहे, प्लेस केलेला आहे. तर हा झाला तुमचा डेमॉन्स्ट्रेशनचा पार्ट. आता आपल्याला प्रोसिजर या ठिकाणी बघायची आहे. तर प्रोसिजरमध्ये बघा काय म्हटले, अरेंज द ॲपरेटस ॲज शोन इन फिगर. डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे काय करायचं, आपल्याला ॲडजस्टमेंट करायची आहे. कीप वन जंक्शन ॲट 0 डिग्री सेल्सिअस. आपल्याला काय करायचं आहे, कोल्ड जंक्शन जे असेल ते 0 डिग्री सेल्सिअसला ॲडजस्ट करायचं आहे किंवा त्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस असेल हे नोट डाऊन करायचं आहे. पुढे म्हटले नाव अरेंज हिटिंग फॉर जंक्शन 2 ॲट हाय टेम्परेचर. तुमचं जे हॉट जंक्शन असेल त्या हॉट जंक्शनला आपल्याला हिटिंग स्टार्ट करायचं आहे. हॉट जंक्शनला हिटिंग स्टार्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये जे काय टेम्परेचर असेल ते टेम्परेचर कमीत कमी आपल्याला 80 डिग्री सेल्सिअस टू 90 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ द्यायचं आणि त्यानंतर ते टेम्परेचर बंद करायचं आहे. त्याला टेम्परेचर प्रोव्हाइड करणं बंद करायचं आहे. आता आपण काय करू, या ठिकाणी हिटिंग स्टार्ट करूया. बघा आपण हिटिंग या ठिकाणी स्टार्ट केलेलं आहे. आपल्यासमोर जो फोटो आपल्याला दिसतोय किंवा आपल्यासमोर जो थर्मोकपल आपल्याला दिसतोय तो थर्मोकपल असेल बघा हॉट जंक्शनचा. तर या हॉट जंक्शनमध्ये बघा या थर्मोकपलमध्ये एक ब्लॅक कलरची लाईन तुम्हाला वर जाताना दिसते विच इज लाईज इन बिटवीन 60 डिग्री टू 80 डिग्री. याचा अर्थ टेम्परेचर ह्या हॉट जंक्शनमध्ये वाढतंय. तुम्ही जर या ठिकाणी चेक केलं तर बघा आपलं टेम्परेचर जे आहे ते जवळपास 80 डिग्रीच्या आसपास गेलेलं आहे. ही जी लाईन आपल्याला दिसते ही लाईन त्या ठिकाणी टेम्परेचर इंडिकेट करते. आपलं टेम्परेचर जसं जसं वाढणार आहे तसं तसं तुमचा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सची जी काय व्हॅल्यू असेल ती सुद्धा काय होणार आहे, त्या ठिकाणी इन्क्रीज होणार आहे. तर ती व्हॅल्यू आपण चेक करूया.
तर आपण मल्टीमीटरमध्ये बघितलं तर मल्टीमीटरमध्ये व्हॅल्यू सध्या आहे 1.4 मिली व्होल्ट. जसं जसं तुमचं टेम्परेचर वाढत जाणार आहे तसं तशी ही व्हॅल्यू सुद्धा वाढत जाणार आहे. आणि टेम्परेचर जसं जसं कमी होत जाईल तसं तसं तुमची ही व्हॅल्यू सुद्धा काय होत जाईल, कमी कमी होत जाईल. आता या ठिकाणी आपण पुन्हा टेम्परेचर चेक करूया. 100च्या आसपास जर गेलं असेल तर आपण या ठिकाणी हिटिंग स्टॉप करूया. तर या ठिकाणी या थर्मोकपलमध्ये चेक करा. हा जो थर्मोकपल आपल्याला दिसतोय हा हॉट जंक्शनचा थर्मोकपल आहे. तर याच्यामध्ये 90 डिग्रीच्या आसपास आपण हिटिंग बंद केलं आहे. हिटिंग बंद केल्यानंतर सुद्धा काय होतंय, टेम्परेचर थोडंसं वाढणार आहे आणि त्यानंतर ते डिक्रीज होणार आहे. आता आपण बरोबर 90 डिग्रीला या ठिकाणी टेम्परेचर प्रोव्हाइड करणं बंद केलेलं आहे. त्यानंतर हे जे टेम्परेचर आहे हे जवळपास 103 डिग्रीच्या आसपास आतापर्यंत आलेलं आहे. सर्वांना दिसत असेल 103च्या आसपास हे टेम्परेचर या ठिकाणी आलेलं आहे. तर आता हळूहळू काय होणार आहे, हे टेम्परेचर कमी कमी होत जाणार आहे. तर ज्यावेळेस आता रिडिंग आपल्याला कुलिंगला आपल्याला रिडिंग घ्यायचे आहेत, ज्यावेळेस तुमचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस असेल त्यावेळेस आपल्याला मल्टीमीटरमध्ये चेक करायचं आहे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. तर या ठिकाणी बघा आता आपलं टेम्परेचर 100च्या आसपास आलं आहे. मग 100ला किती व्हॅल्यू आहे नियर अबाउट ते आपण चेक करणार आहोत या ठिकाणी. तर या ठिकाणी बघा 100 डिग्री सेल्सिअसला आपल्याला जी काय व्हॅल्यू मिळाली आहे ती नियर अबाउट 1.8 मिली व्होल्ट एवढी असणार आहे. मग आपण या ठिकाणी लिहिलंय बघा 100 डिग्री सेल्सिअस इट इज 1.8. आता आपल्याला रिडिंग कुलिंगला घ्यायच्यात बघा. जसं जसं तुमचं टेम्परेचर कमी होणार आहे तसं तसं काय होणार आहे, तुमचा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स हा डाऊन होत जाणार आहे. या ठिकाणी असं ऑब्झर्वेशन आहे की 95 डिग्री सेल्सिअसला या ठिकाणी आपल्याला टेम्परेचर मिळतंय, 95 डिग्री सेल्सिअसला आपल्याला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स मिळतोय 1.6. 90ला मिळतोय 1.4, 85ला मिळतोय 1.2, 80ला मिळतोय 1.0 म्हणजे 1, 75ला मिळतोय 0.9, 70ला मिळतोय 0.8, 65ला इट इज 0.7. असं करत करत आपल्याला 25 पर्यंत म्हणजे रूम टेम्परेचर पर्यंत आपल्याला येता येईल. रूम टेम्परेचरला ती व्हॅल्यू असेल तुमची नियर अबाउट 0. आता ऑब्झर्वेशन टेबलमध्ये लक्षात घ्या, पुढचा जो कॉलम आहे डेल्टा टी इज इक्वल टू TH मायनस TC. TH म्हणजे तुमचं हॉट जंक्शनचं टेम्परेचर आणि TC म्हणजे काय, रूम टेम्परेचर. आता TH ची व्हॅल्यू चेक करूया. 100 मायनस रूम टेम्परेचर आहे 25, 100 मायनस 25 इट इज 75. 95 मायनस रूम टेम्परेचर 25 इट इज 70. 90 मायनस 25 65, 85 मायनस 25 60, 80 मायनस 25 55, 75 मायनस 25 50, 70 मायनस 25 45. तर या पद्धतीनं आपल्याला काय करता येईल, TH म्हणजे तुमचं हॉट जंक्शनचं जे काय टेम्परेचर असेल त्याच्यातनं तुम्हाला 25 ही व्हॅल्यू कंपल्सरी मायनस करायची आहे आणि हा जो कॉलम असेल हा कॉलम तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. आता आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशनकडे जाऊया. आपल्या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये आपल्याला दोन प्रकारचे जे काही पहिले कॉलम आहेत बघा, TH आणि इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, या दोघांमध्ये आपल्याला ग्राफ या ठिकाणी प्लॉट करायचा आहे. तर तुमचा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स जो असेल हा तुम्हाला वाय ॲक्सिसला घ्यायचा आहे आणि तुमचं जे काय टेम्परेचर असेल हॉट जंक्शन त्याला आपण TH म्हणतो, हे तुम्हाला एक्स ॲक्सिसला घ्यायचं आहे. सो इन ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ग्राफमध्ये बघा या ठिकाणी आपण काय केलंय, T इज इक्वल T डिग्री सेल्सिअस म्हणजे टेम्परेचर आपण घेतलंय एक्स ॲक्सिसला आणि इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आपण घेतलाय वाय ॲक्सिसला. त्यासाठी आपण एक स्केल या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे बघा. 0.1, 0.2, 0.3, 0.4, 0.5, 0.6, 0.7, 0.9, 0.8, 0.9, 1 up to a 1.6. In a similar way for temperature, it is selected in between 5, 10, 15, 20, 25 to 75. या पद्धतीने आपण हे स्केल मॅनेज केलेलं आहे. त्यानंतर आपण काय केलं, या ठिकाणी एक लाईन या ठिकाणी त्याच्यामध्ये जे पॉईंट्स असतील हे पॉईंट या ठिकाणी आपण ड्रॉ केलेत बघा. या ठिकाणी दिसतंय सर्वांना, हे पॉईंट आपण ड्रॉ केलेले आहेत. हे पॉईंट ड्रॉ करून याच्यात कुठल्या तरी दोन पॉईंटच्या करस्पॉन्डिंग आपण एक स्ट्रेट लाईन या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे आणि या ठिकाणी स्लोपची व्हॅल्यू घेतलेली आहे. स्लोप कसा घेतलाय बघा, या ठिकाणी एक पॉईंट असेल, या पॉईंटपासून एक लाईन ड्रॉ केली इथपर्यंत, इथून पुन्हा ती लेफ्ट साईडला ड्रॉ केली इथपर्यंत.
सो फॉर्म्युला फॉर स्लोप इज व्हॉट y2 मायनस y1 डिवाइड बाय x2 मायनस x1. y2 ची व्हॅल्यू असेल या ठिकाणी, ती व्हॅल्यू आहे तुमची 1.4 आणि y1 ची व्हॅल्यू आहे बघा तुमची नियर अबाउट 0.1. सो 1.4 मायनस 0.1 डिवाइड बाय x2 ची तुमची व्हॅल्यू असेल, हा तुमचा x2 65 डिवायडेड बाय या ठिकाणी असेल तुमचा 5 म्हणजे x1. हे कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला मिळतंय व्हॅल्यू 0.02. याचा अर्थ आपली जी काही स्लोपची व्हॅल्यू असेल, ही स्लोपची व्हॅल्यूच आपली असणार आहे सीबेक कोएफिशियंट. या ठिकाणी हा आपला कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे बघा, y2 मायनस y1 डिवाइड बाय x2 मायनस x1. तर ह्या व्हॅल्यूवरून आपल्याला जी काय व्हॅल्यू मिळते, या फॉर्म्युल्यावरून आपल्याला जी व्हॅल्यू मिळते इट इज 0.02. म्हणजे सीबेक कोएफिशियंट इज ऑफ थर्मोकपल इज रिप्रेझेंटेड बाय अल्फा इज इक्वल टू 0.02 मिली व्होल्ट पर डिग्री सेल्सिअस. अशी व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळते. हा अल्फा जो असेल, हा अल्फा तुमचा असेल सीबेक कोएफिशियंट, हा अल्फा तुमचा असेल सीबेक कोएफिशियंट, जो आपल्याला आपल्या एक्सपेरिमेंटमध्ये डिटरमाइन करायचा होता. तर बघा आपल्याला या एक्सपेरिमेंटमध्ये जो सीबेक कोएफिशियंट डिटरमाइन करायचा होता त्याला म्हणायचं आहे अल्फा, आणि हा अल्फा आपण बाय स्लोप किंवा बाय ग्राफ असा डिटरमाइन केलेला आहे. या अल्फालाच म्हणायचं आहे सीबेक कोएफिशियंट ऑफ थर्मोकपल. या ठिकाणी तुमचे प्रॅक्टिकल जे असेल ते संपलेलं आहे.